नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। चला तर आज एक प्लेलिस्ट बनवूया। आजपासून बेसिक पासून केक बनवायला शिकूयात। तर मार्केटमध्ये रेडीमेड प्रीमिक्स अवेलेबल असतात, पण आज आपण घरीच प्रीमिक्स बनवूया। इथे मी मिक्सर जारमध्ये 250 ml मैदा घेतले, त्यानंतर त्याचे अर्धे म्हणजे 125 ml साखर घेतली। तुम्ही इथे पिठी साखराचा पण वापर करू शकता, त्यात काहीच हरकत नाही। हाफ कप मिल्क पावडर मी घेतले। नेस्लेचे मिल्क पावडर मी इथे यूज केली होती। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा मी इथे मिक्सर जार मध्ये टाकले। सर्वात महत्त्वाचे इंग्रेडिएंट्स म्हणजे सायट्रिक ऍसिड। सायट्रिक ऍसिड का महत्त्वाचे आहे? त्यामुळे आपला केक स्पंजी बनतो। तर इथपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। हे बघा, त्यानंतर मी 1/4 पेक्षा पण कमी सायट्रिक ऍसिड इथं केकमध्ये वापरला आहे। हा प्रीमिक्स आपण मिनिमम किती दिवस स्टोअर करू शकतो? तर 2 ते 3 महिने आरामात आपण हे प्रीमिक्स स्टोअर करून ठेवू शकतो। केक बेसला पांढरा कलर यावा म्हणून मी इथे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरचा वापर केला आहे। त्यानंतर सर्व मिश्रण ग्राइंड करून घेत। इथे आपला ऑल फ्लेवर प्रीमिक्स रेडी झाला। त्यानंतर त्याच जारमध्ये मी 250 ml मैदा घेतले आणि त्याचेच अर्धे म्हणजे 125 ml मी इथं साखरेचा वापर केलेला आहे। इथे सेम आपण जसं व्हॅनिला प्रीमिक्स रेडी केलं तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे। त्यानंतर मी इथं हाफ कप मिल्क पावडरचा वापर केला। मिल्क पावडर नेस्लेचीच वापरली आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टेबलस्पून इथे बेकिंग सोडा मी वापरला आहे। इथे आपल्याला कॉर्नफ्लोअरचा वापर नाही करायचा आहे, बिकॉज आपल्याला हे चॉकलेट फ्लेवरचा प्रीमिक्स रेडी करायचा आहे। त्यासाठी आपण इथं 1 कप कोको पावडर वापरली आहे। त्यानंतर मी सायट्रिक ऍसिड पण 1/4ला थोडं कमी इथे ॲड केले। त्यानंतर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले। इथे आपले चॉकलेट फ्लेवर आणि व्हॅनिला फ्लेवरचा प्रीमिक्स रेडी झाला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला